प्रियांका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण गवारची रश्श्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गवारची भाजी बनवून बघा, तर मुलांना नक्की आवडेल। तर चला आपण आता गवारची भाजी बनवूया। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 मिरच्या घेतल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आता आपण याची मस्तपैकी ठेचा बनवून घेतलेला आहे। इकडे 2-3 कांदे घ्यायचे आहे। आता कांदे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर इकडे मी गवार स्वच्छ धुवून आणि शिजवून घेतलेले आहे। आता त्याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। आता वाटीमध्ये काढल्यानंतर आपण इकडे फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे। तेल मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की आपण त्यामध्ये जिरं ॲड करणार आहोत। जिरं चांगलं परतून घेणार आहोत। जिरं परतल्यानंतर आपण जो ठेचा मिक्सरला फिरून घेतलेला आहे तो टाकणार आहोत। त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता ठेचा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे। ठेचाला व्यवस्थितच परतून घ्यायचा आहे, नाही तर तो भाजीला ठसका लागू शकतो। इकडे मी कांदा कट केलेला आहे। आता ह्या कांद्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण त्याच्यामध्ये थोडासा लाल तिखट टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। हे पण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मस्तपैकी परतल्यानंतर आपण याच्यामध्ये गवारच्या शेंगा टाकणार आहोत। आता इथे मी गवारच्या शेंगा टाकणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता याला व्यवस्थित शिजून द्यायचे आहे। थोडंसं आधी आपण गवारच्या शेंगा शिजवलेल्या होत्या, फक्त आपल्याला थोडंसं काहीतरी नॉर्मल याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे